ओके. सो आज आपण करत आहोत के-मीन्स अल्गोरिदम. के-मीन्स अल्गोरिदम एकदम इझी क्लस्टरिंग अल्गोरिदम आहे. ह्यात आपल्याला बेसिकली डाटा सेट दिलेला असतो. त्या डाटा सेटला आपल्याला दोन सेंट्रॉइड्स किंवा त्यांनी दिलेल्या नंबर ऑफ पार्ट्समध्ये ग्रुप्समध्ये डिवाईड करायचं आहे. आणि तो कसा, तर आता आपल्याला इथे के इज इक्वल टू 2 दिला आहे ना, तर हा के इज इक्वल टू 2 आहे. तो आपल्याला ह्या डाटा सेटपैकी कोणतं तरी एक कन्सिडर करायचं आहे. आता समजा की आपण डायरेक्ट ह्याला सॉल्व्ह करतच बघूया. CENTROID सेंट्रॉइड. तर सेंट्रॉइड आपला आपण सपोज करूया C1 आणि C2 घेतोय. तर C1 इक्वल टू 20,500 आणि C2 इक्वल टू 40,1000. हे झाले आपले सेंट्रॉइड. आता ऑन बेसिस ऑफ दिस ह्या दोघांना कम्पेअर करून हे बाकीचे जेवढे पण आहेत त्यांना ह्या दोन क्लस्टरपैकी कोणत्या तरी एका क्लस्टरमध्ये पुट करायचं आहे. ते कसं, तर आपल्याला एक फॉर्म्युला दिला आहे त्यांनी, एक मेथड आहे, त्याला बोलतात एक्ल्युडिन डिस्टन्स फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला काय आहे, D इज इक्वल टू √ x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. आता ह्यात x2 आणि y2 हे ऑब्झर्वेबल्स आहेत. ते काय, हे जे रिमेनिंग डाटा सेट्स आहेत ते आहे. आणि x1 आणि y1 हे सेंट्रॉइड्स आहेत जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत. तर आता आपण हा फॉर्म्युला यूज करून हे बाकी सगळ्यांना कम्पेअर करायचं आहे. म्हणजे ह्या बाकी सर्वांचे कम्पेअर करून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की तो कोणत्या टेबलमध्ये जाणार. ते कसं शोकेस करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर आपण आहे ना त्यासाठी एक टेबल बनवणार आहोत. चला तर टेबल बनवूया. ओके. सो हा आहे टेबल. तर ह्यात काय बेसिकली पहिला आपला कॉलम आहे डेटा पॉईंट्स. डेटा पॉईंट्स काय आहे, तर जो आपला हा क्वेश्चनमध्ये दिलेला टेबल आहे ना, हाच आपला डेटा पॉईंट आहे. तर मग हा डेटा पॉईंट. दुसरा आहे डिस्टन्स, जे मी तुम्हाला आता समजवतो. तिसरा आहे क्लस्टर. क्लस्टर म्हणजे जे आपल्याला भेटणार आहे की हा डेटा पॉईंट कोणत्या क्लस्टरमध्ये जातो. तर आता बेसिकली C1 आणि C2 तर आपण सेंट्रॉइडमध्ये घेतला आहे. तर तो कसा, तर आपल्याला आपण जो बघितला आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून सगळं काढायचं आहे. तर मी आधी तुम्हाला एक काढून दाखवतो. चला आपण C3 काढूया. C3 इक्वल टू 30,800. तर आता आपल्याला K1शी आपण कम्पेअर करायचं. तर K1 इज इक्वल टू √ काय, ऑब्झर्वेबल मायनस सेंट्रॉइड. मग आपला ऑब्झर्वेबल काय, 30 मायनस 20 द होल स्क्वेअर प्लस काय ते 800 मायनस 500 द होल स्क्वेअर. मग ह्याची व्हॅल्यू आपण जर कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तर ह्याची आपल्याला व्हॅल्यू काय येते, तर 300 समथिंग. आणि हाच K2मध्ये करायचा. K2 केला आपण √ काय येते 30 मायनस 40 द होल स्क्वेअर प्लस 800 मायनस 1000 द होल स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू समथिंग 200 समथिंग येते. तर आता ह्यात क्लोजेस्ट कोणता आहे, K2 आहे. K2ची व्हॅल्यू स्मॉलर आहे. मग K2 क्लोजेस झाला, क्लस्टर 2 क्लोजेस झाला. तर आता डिस्टन्स कोणते आहे, हे आपले डिस्टन्स आहे. तर हे डिस्टन्स आपण इथे टाकूया 300 200. मग आता स्मॉलेस्ट कोणता आहे, C2 आहे. तर आपला क्लस्टर 2 जिंकला. मग आता सेम, आता मी इथे चुकून लिहिलं, थांबा. हा, तर आता आपला C3 आहे. C3मध्ये आपल्याला C1ची व्हॅल्यू, K1ची व्हॅल्यू काय आली, K1 K2 K1ची व्हॅल्यू काय आले 300, K2ची 200 समथिंग आहे. ते मी नीट लिहिलं नाही आहे. तर K2 स्मॉलर आहे, क्लस्टर 2मध्ये आला C3. आता C1मध्ये कसं करणार आपण, तर हे तर ऑलरेडी सेंट्रॉइड आहे. तर हे ऑलरेडी सेंट्रॉइड असल्यामुळे C1शीच कम्पेअर केली तर व्हॅल्यू 0 येणार. K2मध्ये काहीतरी रँडम व्हॅल्यू येणार. C2ची K1मध्ये व्हॅल्यू रँडम काहीतरी येणार, K2मध्ये 0 येणार.
तर मग 0 स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे, तर क्लस्टर 1मध्ये जातो हा क्लस्टर 2मध्ये जातो. चला आता आपण C4 कॅल्क्युलेट करून बघूया. तर C4 इक्वल टू काय आहे, C4ची व्हॅल्यू 18,300. तर K1शी कम्पेअर केलं तर अंडर रूट 18 मायनस 20 द होल स्क्वेअर प्लस 300 मायनस 500 द होल स्क्वेअर. याची व्हॅल्यू आपल्याला समथिंग अराउंड 200 आली, 200 पॉईंट समथिंग आली. K2 केलं, K2ची व्हॅल्यू आपल्याला आली अंडर रूट 18 मायनस 40 द होल स्क्वेअर प्लस 300 मायनस 1000 द होल स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू आपल्याला अराउंड 700 काहीतरी आली, 700 पॉईंट समथिंग आली. तर आता ह्याला जर आपण इथे पुट केलं 200 आणि 700, स्मॉलर कोणतं आहे, C1ची व्हॅल्यू, K1ची व्हॅल्यू 200, तर हा क्लस्टर 1मध्ये जाणार. मग असंच जर आपण C5, C6, C7ला कॅल्क्युलेट केलं, हे दाखवायची गरज नाही आहे, पण आता मार्क्स हवे असतील तर दाखवा. तर C5ची आपल्याला व्हॅल्यू आली 700 आणि 200, तर ह्याच्यात छोटं कोणतं आहे, 200 आहे प्लस K2. मग सेकंड क्लस्टरमध्ये C6मध्ये आपल्याला व्हॅल्यू आली 900 आणि 400, तर छोटा कोणता आहे, C2 सेकंड व्हॅल्यू. ह्याच्यात आली आपल्याला 1300 आणि 800, तर ह्यात पण छोटा कोणता आहे, C2, तर 2 आली. तर आता आपल्याला बेसिकली आपले सगळे डाटा सेट झाले. तर आपल्याला काय ह्याचं आउटपुट भेटलं की आपल्याकडे 2 क्लस्टर आहेत, K1 आणि K2. तर आपल्याला K1मध्ये C1 आणि C4 फक्त भेटलं आहे, K2मध्ये C2, C3, C5 आणि C6, C7 भेटले. तर आता आपण बघितलं तर आपले स्टेप्स आपल्याला काय सांगतात बघा. कुठे गेलं, तर आपले स्टेप बघा आपल्याला काय सांगतात. आज असाइन द डाटा पॉईंट्स टू द क्लस्टर ऑफ द क्लोजेस्ट सेंट्रॉइड आपण केले, सगळे डाटा पॉईंट्स गेले. आता फॉर इच क्लस्टर कॅल्क्युलेट ए न्यू सेंट्रॉइड बाय टेकिंग द मीन एव्हरेज ऑफ ऑल द डेटा पॉईंट्स असाइन टू इट. मग आता हे कसं करायचं, तर आपण परत जाऊया आपल्या इथे. आणि आता आपल्याकडे ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, तर ह्यात आहे 2 डायमेन्शनल डाटा, 2D डेटा आहे हा. तर ह्याला कसं कॅल्क्युलेट करायचं, आता आपण सर्वात पहिला K1 कॅल्क्युलेट करूया. K1मध्ये आता आपण फर्स्टवाला घेऊया. तर फर्स्टची आपली व्हॅल्यू काय आहे, C1ची व्हॅल्यू आहे 20,500 आणि C4ची व्हॅल्यू आहे 18,300. तर ते कसं होणार, 20 प्लस 18/2 ॲव्हरेज 38/2 इक्वल टू 19 आणि 500 प्लस 300/2 इक्वल टू 800/2 इक्वल टू 400. हे पण झालं ॲव्हरेज. मग हे आपल्याला K1ची व्हॅल्यू भेटली. आता आपला सेकंड इटरेशन जेव्हा आपण करणार त्याच्यात आपली सेंट्रॉइड व्हॅल्यू काय असणार, K1ची व्हॅल्यू 19,400. आता आपण K2 शोधूया. तर K2मध्ये आपल्याला आता किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत. तर K2मध्ये जे सगळे आहेत आपले ते लिहायचे, C2, C3, C5, C6, C7 हे जे व्हॅल्यू लिहा. आणि मग त्याच्यात आपल्याला काय भेटतंय, तर 40 प्लस 30 प्लस 28 प्लस 35 प्लस 45/5 इक्वल टू 178/5. मग ह्याची परत व्हॅल्यू काय होते, 35.6. आता ह्याला अप्रॉक्सिमेट घेतला तर 36. कसा, 5.5 पेक्षा जास्त आहे, 6 आहे, तर 36. हेच बाकीचे घेतले तर त्याचं काय होतंय, तर
1000 प्लस 800 प्लस 1200 प्लस 1400 प्लस 1800 अपॉन 5 6200 टोटल अपॉन 5 इज इक्वल टू 1240. मग आता इथे आपल्याला K2 ची व्हॅल्यू काय भेटली तर 36,1240. आता इटरेशन 2 चालू करायचं. इटरेशन 2 चालू. त्याच्यात सेंट्रॉइड आपला काय आहे तर K1 इक्वल टू 19,400 आणि K2 इक्वल टू 36,1240. आता पुन्हा तो टॅब्युलेटमध्ये आपल्याला सगळं कम्पेअर करायचे. पुन्हा आपल्याला ॲक्युलिडाइन डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून पुन्हा कम्पेअर करून पुन्हा आपला जो टेबल बनेल मग आपल्याला नवीन क्लस्टर्स भेटतील. मग त्या क्लस्टरचे पुन्हा असा ॲव्हरेज काढून आपल्याला नवीन क्लस्टर भेटणार आणि मग असं इटरेशन कंटिन्यू होत राहणार. इटरेशन 2 मध्ये आपल्याला न्यू क्लस्टर्स भेटतील. सपोज आपल्याला इटरेशन 2 मध्ये भेटलं K1 भेटला 18,300 आणि K2 भेटला 39,1500. तर पुन्हा मग ह्याला इटरेशन 3च्या सेंट्रॉइडमध्ये वापरायचं. पुन्हा टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये पुन्हा सगळे आन्सर्स करायचे. पुन्हा ह्याचे ॲव्हरेज काढून K1 आणि K2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर K1 आणि K2 ची व्हॅल्यू सेम आली, आता समजा इटरेशन 3च्या पण आपल्या ॲव्हरेजमध्ये आलं 18,300 आणि 39,1500. तर स्टॉप करायचं. का तर आता व्हॅल्यू सेम यायला लागले. इटरेशन कधीपर्यंत करायचं जोपर्यंत व्हॅल्यू सेम येत नाही. व्हॅल्यू सेम आलं इटरेशन स्टॉप. आणि अशा प्रकारे आपला K मीन्स झालेला आहे. थँक्यू.